नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनमध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत झटपट आढावा. 10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असल्याचं कळतंय. या मुद्द्यावर आज बाजू मांडली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रस्ताव आहे. मूल्यमापनासाठी 9वी आणि 10वीतील आतापर्यंतच्या गुणांचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. दुर्दैवानं ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे असं मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. तसंच 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षणाच्या जबाबदारीचा विचारही राज्य सरकारनं केला पाहिजे असंही गायकवाड म्हणाल्या. मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक झालेत. आज ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच संतांच्या पादुका एसटीनं आणल्या जाणार का हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठवणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटवणं दुर्दैवी आहे. याचे परिणाम दूरगामी होतील अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा आहे अशी घणाघाती टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. चंद्रपूरमधील दारूबंदी सरकारनं उठवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. दारूबंदी उठवणं म्हणजे कोरोना काळात सरकारनं केलेलं हे अमूल्य काम आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. साखर आयुक्तांनी पंकजा मुंडे सुभाष देसाई यांना दणका दिलाय. थकीत एफआरपी प्रकरणी साखर जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्यात. आमदार समाधान आवताडेंच्या कारखान्यालाही नोटीस पाठवण्यात आली. दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांसाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना घराजवळच्या केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21,273 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. 34,370 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.02% झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 588 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत तर 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 33 जणांचा मृत्यू झालाय. यातील 11 जण पुण्याबाहेर इलेत. साताऱ्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे साताऱ्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलंय. हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार पुन्हा उघडण्याची तसंच डाईन इन सेवा चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली जावी अशी विनंती असोसिएशननं केली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच 15 ते 20 हजार पदांची भरती केली जाणार आहे अशी माहिती मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची भरती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. 1 कोटी डोस खरेदीसाठी 8 पुरवठादार समोर आले होते. यातील पुरवठादार ॲस्ट्राझेनेकाची लस पुरवणार होता, त्यांनी माघार घेतली. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या राज्य सरकार लपवत आहे असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. आरोग्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागावी असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं ऑक्सिजन निर्मिती स्वावलंबन योजना सुरू करण्याचं ठरवलंय. सध्या ऑक्सिजन प्रकल्प सुरू असलेल्या नव्यानं सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योगांना राज्य सरकारनं आर्थिक सहाय्यासह अनेक सवलती देण्याचं जाहीर केलंय. पुणे विद्यापीठाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या कोविड सॅम्पल टेस्टिंगला सुरुवात झाली. त्यानुसार विद्यापीठात रोज 100 सॅम्पल्सची आरटी-पीसीआर चाचणी करता येणार आहे.
पुणे महापालिकेने वॅक्सिन ऑन व्हील्स हा उपक्रम हाती घेतलाय। लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या मागणीत मोठी घट झाली आहे। सध्या जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 27,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स वायल्सचा साठा पडून आहे। म्युकरमायकोसिसच्या वर मात करण्यासाठी एम्फोटेरेसिन बी औषध निर्मितीवर अधिक भर दिला जाईल अशी माहिती सरकारनं गुरुवारी उच्च न्यायालयात दिली आहे। कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असताना आणि ते प्रमाण वाढत असताना तो कसा रोखणार, त्यासाठी काय पावलं उचलली, कोणकोणत्या उपाययोजना केल्या अशी विचारणा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला केली आहे। पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास मनविसेनं विरोध केलाय। 70% अभ्यासक्रमावर परीक्षा घ्या अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेनं केली आहे। पश्चिम विदर्भात म्युकरमायकोसिसचं संकट अधिक गडद झालंय। 5 जिल्ह्यांमध्ये म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या 5.55% रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 234 रुग्ण आढळून आलेत। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढते। रुग्णालयात दररोज 3 ते 4 शस्त्रक्रिया होत आहेत। रुग्णांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जात आहेत। आतापर्यंत 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत। बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते। 8 दिवसांपूर्वी हजाराच्या आत आलेली रुग्णसंख्या तब्बल 15 दिवसांनंतर निम्म्यानं घटली आहे। गुरुवारच्या अहवालात नवीन 603 बाधितांची नोंद झाली। रुग्ण कमी होऊ लागल्यानं जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळालाय। 30 जूनपर्यंत गरजेनुसार कंटेनमेंट झोन उपाययोजना लागू ठेवा अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना केल्या आहेत। कोरोना रुग्ण कमी होत असले तरी रुग्णवाढीचं प्रमाणही अनेक ठिकाणी अधिक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलंय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जीएसटी काउन्सिलची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत कोरोना वॅक्सिन तसंच लसीकरणावरील टॅक्स काढण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि उर्वरित व्हिक्टोरिया राज्यांमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला। शहरातील बाधितांची संख्या वाढल्यानं लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला। कोरोना स्थिती हाताळण्याच्या मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापनाचं उच्च न्यायालयानं पुन्हा कौतुक केलंय। त्याचवेळी मुंबई मॉडेल इतर ठिकाणी का राबवण्यात आलं नाही अशी विचारणाही मुंबई हायकोर्टानं केली आहे। पुणे नाशिक जिल्ह्यातून मुंबई महानगर क्षेत्रात भाजीपाल्याची आवक घटली आहे। ताऊक्ते चक्रीवादळामुळे आवक आणखी कमी झाली आहे। त्यातच इंधनाचे दर वाढत असल्यानं भाज्यांच्या घाऊक आणि किरकोळ दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। याच चक्रीवादळाचा प्रभाव हा महाराष्ट्रासह 4 राज्यात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस हे पावसाचे असणार आहेत। काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे। वर्धा जिल्ह्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह काल संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या। त्यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। याच चक्रीवादळामुळे तामिळनाडूत जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे तिरुप्पारुप्पू धबधबा ओसंडून वाहू लागलाय। मेट्रो 3 आणि 7 ची 31 मे रोजी ट्रायल होणार असल्याची माहिती पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे। तसंच कारशेडचा मार्गही लवकरच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळालं। सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांचे आवाज म्यूट करत सोयीचे ठराव पारित केले जात असल्याचा आरोप सेनेवर होतोय। केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला भाजपनं तीव्र विरोध दर्शवलाय। डोंबिवलीत भाजपनं यावरून शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावत थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधलाय। नाशिक महापालिकेनं रुग्णालयांना इशारा दिलाय। रुग्णालयानं अवास्तव बिलं आकारू नये, अन्यथा महापालिकेच्या वतीनं रुग्णालयांना टाळं ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलाय। बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती लॉकडाऊन दरम्यान वाढल्यात। त्यामुळे लोखंडी सळई, सिमेंट, प्लास्टिक यांच्या किमतीत 50% वाढ झाली आहे। पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे देशाचे प्रयत्न अपयशी ठरलेत, कारण डॉमिनिकानं चोक्सीला अँटिग्वाकडे नेलेलं आहे। चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 252 कोटी रुपयाची भरपाई देणार असल्याची माहिती
मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरू असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाची पाहणी केली आहे। यावेळी नगरसेविका विशाखा राऊत यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते। इथेनॉल निर्मितीत राज्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 93% FRP पेमेंट करण्यात आलंय। नागपूरमध्ये काही महाविद्यालय शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करतात। विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं दिलाय। उजनीच्या पाण्यावरून इंदापुरात आंदोलन करण्यात आलं। इंदापूरला उजनीचं पाणी न देण्याच्या आदेशाची पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि धरणग्रस्तांनी होळी केली। जळगावमधील रावेर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला। रावेरमधील तापी पट्ट्यातील केळी भुईसपाट झाल्यात, तर अनेक ठिकाणी वारा आणि पावसामुळे घरांचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झालाय। सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी विजापूर रोडवरील केटरिंग कॉलेज जवळील कोविड सेंटरला भेट दिली। त्यांनी यावेळी काही रुग्णांशी संवाद साधला। जळगावात सायटोमेगॅलो विषाणूची लागण झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। अंमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगॅलो या विषाणूची लागण झाली होती। राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग सेलनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे। बारामतीच्या निंबूत गावात व्हॉट्सअप ग्रुपवरून 2 दिवसात 1.25 लाख रुपयाचा निधी उभा करण्यात आला। हा निधी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील 9 कोविड सेंटरला देण्यात आलाय। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी अन्नधान्य किटचं वाटप करण्यात आलं। 1000 कुटुंबासाठी किमान 15 ते 20 दिवस पुरेल इतका अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाला त्यांच्या मित्रांनी मदतीचा हात दिलाय। त्यांच्या बॅचमधील पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 30 लाख रुपये जमा करून उत्तम उपचाराची सोय करत त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय। औरंगाबादमध्ये दंड ठोठावला म्हणून दुचाकी चालकावरील माजी सैनिकानं फौजदाराच्या हाताचा चावा घेतलाय। औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप चौकात ही घटना घडली। यावेळी पोलीस आणि माजी सैनिकात झटापट झाली। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश एका पत्रकारावर भडकल्याचं पाहायला मिळाले। गोळीबार हा आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेनं झाला आहे, तपासात स्पष्ट झालं का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला आणि त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश चांगलेच भडकले। नेरूळमध्ये पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन केलं। पेट्रोल पंपावर आलेल्या वाहन चालकांकडूनच केक कापत त्यांना गुलाबाची फुलं भेट म्हणून देण्यात आली। गोंदियात धान्य खरेदी प्रक्रिया थांबवल्यानं भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं। या आंदोलनात माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री परिणय फुके उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। सर्व नियुक्त सदस्यांचं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केलंय। वाशिमच्या लाठी इथल्या दिगंबर सुर्वेंच्या शेतात महावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडून ऊसानं पेट घेतला। त्यामुळे शेतकऱ्याचं 3.5 लाखाचं नुकसान झालंय। गोंदियातील शहीद प्रमोद काबगते यांच्यावर शासकीय इतमामात गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। लाडक्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती। नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत प्रमोद काबगतेंना वीरमरण आलं। तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणारी असल्यानं आरोग्य विभागानं आतापासूनच उपचाराचं नियोजन सुरू केलंय। मालेगावातील शासकीय सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागासह 48 बेडची व्यवस्था करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात 24 ते 26 मे दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या एकूण 2000 जणांवर तर विनाकारण फिरणाऱ्या 475 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 5,27,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला।
सांगलीच्या क्रीडा संकुल कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयातून इथे आणल्यावर बेड उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळाल्यानं नातेवाईकांनी सेंटरमधील स्टाफला चांगलंच धारेवर धरलं। गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर संपूर्ण देशात बंदी घालावी अशा मागणीचं निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयाला दिलाय। बंदी घातली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला। निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथल्या साकोरे फाट्यावर नाशिकच्या दिशेनं पुठ्ठे घेऊन जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्यानं उभा होता। मात्र काल रात्री उशिरा 11च्या सुमारास अचानक ट्रकला आग लागली। या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पारडी गावात गुरुवारी शॉर्ट सर्किटमुळे 4 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। आगीमुळे 2 तासात होत्याचं नव्हतं झालं आणि 4 कुटुंब उघड्यावर आली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। भंडारा शहरात आईवडिलांनी मोबाईलवर गेम खेळायला न दिल्यानं अल्पवयीन मुलीनं वैनगंगा नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।